नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ 7वा आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा 7वा भाग अभ्यासत आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. तुम्ही तयार असालच. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे जलपर्णी. एकच शब्द आहे. जलपर्णी. 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 दुसऱ्या शब्दाकडे वळूयात आपण. दुसरा शब्द आहे समस्या. 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 झालं. तिसरा शब्द आहे वनस्पती. 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 एकच शब्द. चौथा शब्द आहे झिरपणाऱ्या. 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 जमिनीत पाणी खाली झिरपतं ते तो शब्द आहे तो झिरपणाऱ्या. आणि पाचवा शब्द आहे द्रव्ये. 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 मला वाटतं लेखन झालं असेल. मी पुन्हा एकदा सगळे शब्द वाचून दाखवते. पहिला शब्द होता जलपर्णी. दुसरा शब्द समस्या. तिसरा शब्द वनस्पती. चौथा शब्द झिरपणाऱ्या आणि पाचवा शब्द होता द्रव्ये. ठीक आहे. नेहमीप्रमाणे सेकंडला स्लाइडला आपण शब्दलेखनाची उत्तरं पाहणार आहोत. आता आपण वर्कबुककडे वळूया. उर्वरित प्रश्नांकडे. बघा, तुमच्या व्यवसायातल्या पान नंबर 38 म्हणजे वर्कबुक पेज नंबर 38 वर प्रश्न 17वा दिलेला आहे. तो असा आहे. पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यात उपयोग करा व वर्गात सांगा. मुलांनो, ही कृती लिहायची नाहीये, जस्ट डिस्कस करायची आहे. तुम्ही फक्त शांतपणे ऐका. मी सांगत जाते. लिहायची काही गरज नाही. फक्त कानावर पडू दे, म्हणजे शब्द न ऐकल्यासारखं वाटायला नको. ठीक आहे. चला तर मग. पहिला शब्द आहे इतिश्री. इतिश्रीचा अर्थ आहे अंत किंवा शेवट. हे कुठेही लिहायचं नाहीये, फक्त ऐकायचं आहे. इतिश्री. इतिश्री म्हणजे अंत किंवा शेवट. वाक्य कसं सांगता येईल तर मी पुस्तक वाचून इतिश्री केला म्हणजे शेवट केला. दुसरं आहे 36चा आकडा. म्हणजे आपण आता बघा, अर्थ त्याचा असा होतो न पटणे किंवा भांडण असणे. बघा, तुमच्या मैत्रिणींमध्ये मित्रांमध्ये भांडणं होतात आणि मग तुम्ही म्हणतो आज आमचा ना 36चा आकडा आहे. म्हणजेच काय, आज आमचं काही पटलं नाही, आमचं भांडण आहे. तर तुम्ही वाक्य असं घेऊ शकता, आमचा आणि शेजाऱ्यांचा 36चा आकडा आहे. प्रॅक्टिकली हे वाक्य घेऊ नकात. जस्ट तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये दिलेलं आहे. तिसरं वाक्य आहे जमदग्नीचा अवतार. म्हणजेच एखादा खूप असा चिडखोर व्यक्ती वगैरे असतो, काहीतरी होतं त्यावेळेला माणूस चिडतो, मग त्यावेळेला असं हे वाक्य हे म्हटलं जातं. त्याचा अर्थ आहे अतिशय रागीट माणूस. मग एखादा रागीट माणूस असेल तेव्हा आपण त्याला तू जमदग्नी असं नाही म्हणू शकत.
तर त्याचा वाक्यात उपयोग करताना असं म्हणतो की काका लगेचच रागावतात म्हणून त्यांना घरातले सगळे जमदग्नीचा अवतार म्हणतात. किंवा तुम्ही घरामध्ये चिडलेले असाल तेव्हा मग कोणीतरी मजेने म्हणतं, आज काय जमदग्नीचा अवतार आहे की काय. हां, अशा प्रकारे हा शब्द किंवा वाक्प्रचार शब्दामध्ये गुंफायचा आहे. ही म्हण आहे हा, चोरावर मोर म्हणजेच शेरास सव्वा शेर. आता ते कसं होऊ शकतं तर बघा, दोन मांजरांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. दोन मांजर काय करतात, लोण्याचा गोळा चोरून आणतात दुकानातनं आणि मग दोघांचं भांडण होत असतं. मग माकड झाडावरून बघत असतं. मग माकड त्यांना म्हणतं की थांबा थांबा, मी तुम्हाला लोणी दोघींना वाटून देतो. आणि मग तो काय करतो, दुकानातनं वजन काटा आणतो. कोण, माकड. आणि मग तो काय करतो, ज्या पारड्यातलं ते लोण्याचे 2 गोळे करतो आणि 2 बाजूला त्या वेट मशीन जे असतं, वेइंग मशीन, त्याच्यावर ठेवतो. म्हणजे त्याला तराजू असं म्हणतात आपण. तर त्या तराजूवर ठेवतो आणि मग ती जिथे जास्त होईल तिथलं तो तोंडात घालतो. मग डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, लेफ्ट राईट साईडने जे जे जास्त होईल ते तोंडात घालत बसतो आणि अशा प्रकारे गडप करतो. तर 2 मांजरांच्या भांडणात माकड चोरावर मोर होऊन सर्व लोण्याचा हक्कदार झाला. म्हणजे सगळं लोणी कुठे गेलं, माकडाच्या पोटात गेलं. चोरावर मोर त्याला म्हणतात. म्हणजे चोरी कोणी केली, 2 मांजरांनी, आणि भांडायला लागले स्वतःच. आणि म्हणून त्यांना काय झालं, चोरावरती मोर आला. म्हणजे कोण, माकड आलं. म्हणजेच काय, तर ते शेर असतील 2 मांजर, पण सव्वा शेर मात्र कोण ठरला, माकड ठरला. पुढचा बघूया. लंकेची पार्वती म्हणजेच काय, दारिद्र्यात असलेली व्यक्ती. ह्याचं वाक्य आपल्याला असं बनवता येईल की मुक्ता सासरी गेली आणि लंकेची पार्वती होऊन आली. म्हणजे सगळं देऊन आली, सगळं संपवून आली या अर्थी. त्यानंतर कळीचा नारद म्हणजे भांडण लावून देणारी व्यक्ती. बघा, तुमचं काहीतरी हवं असतं आणि मग मध्ये तिसरा जण कोणतरी येऊन मध्ये पडतो. जसं माझ्या आणि ताईच्या भांडणामध्ये शेजारचा राजूच कळीचा नारद ठरला. म्हणजे माझं आणि ताईचं भांडण होतं, पण मग कळ कोणी केली, कारवाया कोणी केल्या, तर बाजूच्या राजूने केल्या आणि मग तो नारद ठरला. नेक्स्ट आहे घागरगडचा सुभेदार. म्हणजेच काय, आपल्याकडे काही नाही पण उगाचाच मोठेपणा करायचा, बडेजाव करायचा. जसं छत्रीवाल्याचे दुकान म्हणजे छोटंसं खोपटं, पण असा वागतो जसा काही घागरगडचा सुभेदारच आहे. म्हणजे खूप मोठा कोणी दुकान तर छत्रीचे, पण वागतो कसा, मोठा सुभेदार असल्यासारखा. किंवा पुढचं आहे उंटावरचा शहाणा. म्हणजे अतिशहाणा माणूस, लोकांना फुकटचे सल्ले देणारा. जिकडे तिकडे नाक खूप असणारा विजय म्हणजे उंटावरचा शहाणा आहे. पुढचा आहे गळ्यातला ताईत म्हणजे अतिप्रेमाचा किंवा जवळचा माणूस. माझी ताई ही बाबांच्या गळ्यातला ताईतच आहे. म्हणजे ताई जसं सांगणार ना तसंच बाबा करणार या अर्थाने. ठीक आहे, हे समजण्यासाठी होतं तुम्हाला. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18वा. संदेश तयार करूया. आता संदेश म्हणजे काय, तर मेसेज. प्रश्न असा आहे, दवाखाना व दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. पाट्या म्हणजे बोर्ड लिहिलेले असतात. त्या वाचा. त्यावरील मजकूर खालील रिकाम्या पाट्यांवर लिहा. म्हणजे आता बोर्ड दिलेले आहेत. ह्या बोर्डवर तुम्ही दवाखान्यामध्ये जेव्हा जाता तेव्हा दवाखान्यात काय लिहिलेले असतात, मेसेज लिहिलेले असतात पाट्यांवर असे. तर त्यातले कुठलेही 2 मेसेज तुम्हाला इथे लिहायचे आहेत. काय बरं लिहू शकतात, सगळ्यात पहिल्यांदा वॉर्डमध्ये तुम्ही जेव्हा जातात एखाद्या रुग्णाला, रुग्ण म्हणजे कोण, आजारी माणूस, त्याला भेटायला तुम्ही जाता तेव्हा दारावर लिहिलेलं असतं शांतता राखा. त्यानंतर असतं डॉक्टरांना भेटण्याची वेळ किंवा डॉक्टरांची वेळ ती दिलेली असते. किंवा रोगी माणसांना किंवा आजारी माणसांना भेटण्याची वेळ दिलेली असते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पाट्या लिहिलेल्या असतात. मग अजून काय असतं, एक्स-रे रूम, बरोबर. अजून ऑपरेशन थिएटर. अजून आठवा काय काय आहे, डॉक्टरांचा कक्ष डावीकडे आहे.
औषधालय. तर अशा अनेक प्रकारचे संदेश लिहिलेल्या पाट्या दवाखान्यामध्ये असतात. किंवा चप्पल बाहेर किंवा रांगेत काढून ठेवा. तर यातल्या कुठल्याही 2 पाट्या तुम्हाला लिहायच्या आहेत. तर आता मी देते. सगळ्यात लिहिताना असा जर प्रश्न परीक्षेला आला तर उगाच मोठमोठे शब्द वापरू नका किंवा जे आपल्याला माहीत नाही ते लिहू नका, म्हणजे चुका होणार नाही या दृष्टीने मी सांगते. चला तर मग लिहून घ्या. पहिल्या पाटीवर लिहा शांतता राखा. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. मोठ्या अक्षरात लिहा, कारण संदेश आहे, मेसेज आहे, तो वाचता आला पाहिजे. हवं असेल तर पट्टी पेन्सिलीने लाईन मारा, रेघा ओढा आणि मग पेनने लिहा. झाली पहिली पाटी. चला आता दुसऱ्या पाटीवर काय आहे? रोगी माणसांना लिहून घ्या. रोगी माणसांना म्हणजेच आजाऱ्यांना, रुग्णाला भेटण्याची वेळ, भेटण्याची वेळ संध्याकाळी 5. आता 5 हा नंबरमध्ये लिहा आणि डॉट किंवा टिंब काढून 2 शून्य द्या, म्हणजे 5 वाजता ते 7. 5 ते 7. तर तुम्ही इंग्लिशमध्ये PM आणि AM लिहित असता, बरोबर? तसं इकडे संध्याकाळी अगोदरच लिहिलेलं आहे मराठीमध्ये, त्यामुळे संध्याकाळी 5 ते 7 असं सरळ लिहावं. झालं लिहून? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 18 मधलाच दुसरा भाग आहे हा. ह्याच्यामध्ये लिहिलंय की शाळा व शाळा परिसरात अनेक पाट्या असतात. चुकून तिकडे असता ता झालाय, तर तो त्याचा ताचा दुसरा ता आहे, असता ता, अस ता त, दुसऱ्या तचा जो काना दिलाय तो खोडून टाका पेन्सिलीने किंवा पेनाने. मग वाक्य होईल शाळा व शाळा परिसरात अनेक पाट्या असतात, त्या वाचा. त्यावरील मजकूर खालील रिकाम्या पाट्यांवर लिहा. आता शाळेत गेले 6 महिने तुम्ही येत नाही आहात, पण शाळा तुमची आहे अगदी नर्सरीपासून, बरोबर? मग त्या शाळेमध्ये ज्या ज्या पाट्या आहेत, काय बरं असतं सांगा बरं, आठवा. जिन्यात जाताना काय असतं? रांगेत चला. मग प्रिन्सिपल मॅडमचा रूम असतो, त्याच्या पुढे काय दिलं असतं? मुख्याध्यापक कक्ष. सुपरवायझर असतात, त्यांना काय म्हणतात मराठीमध्ये? पर्यवेक्षक. मग त्यांच्या रूमला काय म्हणतात? पर्यवेक्षक कक्ष. अजून काय असतं? तुम्ही हात धुवायला जाता, कुठे जाता हात धुवायला? शाळेमध्ये नळावर जाता. सिंकच्या इकडे वरती काय बरं लिहिलेलं असतं? पाण्याचा अपव्यय टाळा किंवा पाणी जपून वापरा, बरोबर? अजून काय आहे? अजून कुठे जाता तुम्ही? कम्प्युटर लॅबमध्ये, तिथे काय असतं पाटी? संगणक कक्ष. कम्प्युटरला मराठीमध्ये म्हणतात संगणक. मग काय लिहिणार? संगणक कक्ष. अजून काय बरं? लायब्ररीत जाता, तिकडे काय लिहिलेलं असतं? वाचनालय, बरोबर? मग ह्या एवढ्या साऱ्या पाट्या तुमच्या समोर असतात. त्यानंतर तुम्ही खालच्या ऑफिसमध्ये जाता शाळेच्या, तिथे लिहिलं असतं एन्क्वायरी काउंटर, म्हणजे काय? चौकशी कक्ष, बरोबर? ऑफिस, कार्यालय कक्ष, बरोबर? आणि कुठे जाता? शाळेमध्ये गार्डन आहे, त्या गार्डनच्या इकडे गार्डनमध्ये झाडं लावली असतात, त्या झाडां तिकडे काय लिहिलेलं असतं? बागेतील फुलं झाडं तोडू नका.
बरोबर. त्यानंतर तुमचं ऑफिस असतं, त्या ऑफिसच्या बाहेर ऑफिसची वेळ लिहिली असते. कार्यालयाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2. कळलं? बघा केवढी सारी माहिती आपल्याला मिळाली. बरोबर. चला आता आपण लिहून घेऊया. पहिली पाटी आहे त्याच्यातली मला असं वाटतं रांगेत चाला. चला नाही, चला म्हणजे जाणे. रांगेत चाला मीन्स तुम्हाला एका रांगेत एका मागोमाग एक चलायचं आहे. लिहा रांगेत चाला. झालं. मुद्दामून दुसरी पाटी मी लिहिलेली नाहीये, कारण एकूण 3 पाट्या मी तुम्हाला लिहून दिल्या आहेत. आता एवढी सारी माहिती शाळा आणि शाळेच्या परिसरातल्या पाट्यांबद्दल दिल्यानंतर एक पाटी तरी तुम्ही लिहावी अशी अपेक्षा आहे. 7वीचे विद्यार्थी आहात. उत्तर तर तुम्हाला मी सांगितली आहेत. हां, माझं लेक्चर संपल्यानंतर ही पाटी तुम्हाला भरायची. कुठली एक सूचना किंवा कुठलाही एक संदेश तिकडे लिहायचा. एवढे सारे सांगितले त्यातनं. ओके, जाऊया आता पुढच्या स्लाइडवर. चला. प्रश्न 19. खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा. मुलांनो, पर्यायी शब्द लिहा म्हणजेच काय, तर हे शब्द कुठून आलेले आहेत बघा. डॉक्टर, ऑपरेशन, मेडिसिन, पेशंट हे आपल्या मराठीतले शब्द आहेत. हे मूळ मराठीतले शब्द नाही आहेत, पण आपण शब्द वापरतो. जसं मी डॉक्टरांकडे जाऊन आलो, डॉक्टरांनी मला ना मेडिसिन दिली, डॉक्टरांनी काकांचं ना ऑपरेशन करायचं ठरवलं आहे, दवाखान्यात भरपूर पेशंट्स बसलेले होते. हां, मग हे शब्द आपल्या मूळ मराठीतले नाही आहेत, तर हे शब्द इंग्रजी शब्द आहेत आणि आपण सरसकट त्याचा आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये वापर करतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं संगणक. मुलं, संगणक म्हणजे काय आठवतोय का? संगणक म्हणजे कम्प्युटर. आपण असं म्हणत नाही की चला संगणक कक्षात जाऊया, आपण काय म्हणतो, चला कम्प्युटर रूममध्ये जाऊया. म्हणजे अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजीचा वापर करतो. जरा माझा मोबाईल घेऊन ये. हां, हा मोबाईल हा शब्दसुद्धा आपला मराठीतला नाही आहे, हा इंग्रजी शब्द आहे. मोबाईलला शब्द काय? भ्रमण दूरध्वनी. जरा माझा भ्रमण दूरध्वनी घेऊन ये ना. तर काय टीचर, काय भाषा बोलता तुम्ही, काहीतरी वेगळंच काहीतरी बोलता आणि आपल्याला हसायला येतं. बरोबर ना? मग असे काही शब्द जे आहेत जे इंग्रजीतले आहेत आणि मराठी बोलत असताना आपण अखंडितपणे ते इंग्रजी शब्द सर्रास मराठीमध्ये आणतो, जणू काही ते आपलेच आहेत. हां, चला तर मग बघूया काय आहेत ते. डॉक्टर. डॉक्टर म्हणजे कोण? औषध देणारे. त्यांना काय म्हणतात बरं? आठवतंय? वैद्य. ऑपरेशन. ऑपरेशनला काय शब्द आहे आठवतंय? शस्त्रक्रिया. मग आहे मेडिसिन. डॉक्टर मेडिसिन देतात. पोटात दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं की मेडिसिन म्हणजे काय? औषध. त्यानंतर पेशंट. पेशंट म्हणजे कोण? दुखणेकरी, रोगी किंवा आजारी. चला आता लिहून घेऊया. चला करा सुरुवात. डॉक्टर. डॉक्टर म्हणजे वैद्य. आता वैद्य हा जोड शब्द जरी असला तरी द चा पाय मोडायचा नाहीये. हां, द आणि य जॉईन करून लिहायचे आहेत, एकत्रित लिहायचे आहेत. वैद्य. वर 2 मात्रा, द आणि य. वैद्य. लिहिलत? चला आता दुसरं लिहा. ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. श शहामृगातला श, अर्धा स आणि मग त्र. अर्धा स त्र ला जोडायचा आहे. आणि क्रिया. क्रियाचा क्री पहिला आणि क ला र लावायचा आहे, म्हणजेच काय पुढच्या बाजूने रे गोडायची आहे. शस्त्रक्रिया. नीट शब्द बघून लिहा, चुका व्हायला नकोत. मग पुढला शब्द आहे मेडिसिन. मेडिसिन म्हणजे औषध. बघा बऱ्याच जणांना काय सवय असते ना, अ ला काना आ, मग
2 काने असल्यावर एकाला एक काना आणि दुसऱ्याला दुसरा काना असा देतात. तर तसं न करताना औची मात्रा जी आहे, अचा काना आ, दुसरा काना, त्या दुसऱ्या कान्यावरच 2 शेंड्या लावायच्यात, म्हणजे 2 मात्रे द्यायचेत. कळलं? दोघांना एक एक वाटायची नाही. औषध हा शब्द लिहिताना औची मात्रा जी आहे ही दुसऱ्या कान्यावरच आली पाहिजे. औषध, षटकोणातला आणि धनुष्यातला औषध असं लिहिता लिहिता बोलत लिहित चला, म्हणजे शब्द छान डोक्यात बसतात. पुढचा शब्द आहे, झालं लिहून ना, पेशंट. आता पेशंटला 3 शब्द आहेत, तिन्ही लिहून घ्यायचे आहेत. जो आठवेल तो लिहायचा आहे. पहिला आहे दुखणेकरी. दू, द ला पहिला उकार दू, ख खटाऱ्यातला आणि तो आहे तो बाणातला न, त्याला एक मात्राने. दुखणेकरी एकच शब्द आहे. मग स्वल्पविराम द्या. दुसरा शब्द लिहा. काय शब्द आहे? रोगी. रोगी, गी दुसरी वेलांटी. मग तिसरा शब्द स्वल्पविराम देऊन लिहा. आजारी. आजारी, री दुसरा. झालं? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 20. तुमच्या घरातील, हे स्वमत आहे हा. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल ते लिहा. बघा, तुमच्या घरातली एखादी व्यक्ती आजारी पडली तर तुम्ही काय करणार? काय करू शकता? एक तर तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकाल. त्यानंतर अजून काय कराल? तर डॉक्टरांनी दिलेली औषधं आहेत ती आपण वेळेवर देऊ शकतो. बरोबर? त्यानंतर जो रुग्ण असेल, आजारी असेल, तो घाबरला असेल, बरोबर, तर त्या रुग्णाला आपण काय करूया? मानसिक आधार देऊया. घाबरू नकोस, तू लवकर बरा होणार आहेस, तुला बरं व्हायचंय, मग आपल्याला फिरायला जायचंय, असं सगळं सांगून त्या आजारी व्यक्तीची मानसिकता आपण स्ट्रॉंग करतो. म्हणजे त्याला, त्या आजारी व्यक्तीच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी घातली तर ती व्यक्ती लगेच बरी होते. एवढं आपण करू शकतो. त्यानंतर अजून काय करू शकतो? तर त्या व्यक्तीच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन बरे होण्यासाठी मदत करू शकतो. बरोबर ना? वेळेवर आपण खायला तर देऊ शकतो, तुम्ही बनवू शकणार नाही, पण घरात केलेलं असतं ते वेळेवर देऊ शकता. तर या गोष्टी आपण करू शकतो. चला तर मग आपण उत्तर लिहून घेऊया. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल ते लिहा. चला लिहून घ्या. माझ्या घरातली व्यक्ती, पेज नंबर 39, वर्कबुक पेज नंबर 39 वर शेवटचा प्रश्न आहे हा. जागापुरीने तर खालती पेन्सिलीने अगोदरच आखून घ्या. माझ्या घरातली व्यक्ती, अर्धा व य ला जोडायचं आणि ती अर्धा क त ला जोडायचं आहे. माझ्या घरातली व्यक्ती आजारी पडली. माझ्या घरातली व्यक्ती आजारी पडली तर प्रथमोपचार. प्रथमोपचार म्हणजे काय? प्रथम केले जाणारे उपचार, प्रथम उपचार. यावरून प्रथमोपचार हा शब्द तयार झालेला आहे. प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड. डॉक्टरकडे जाण्या अगोदर, समजा तुमच्या पोटात दुखतंय, डॉक्टर दुपारी येणार आहेत, मग तुम्ही काय करणार? त्या अगोदर कोणाला लागलंय तर काय करणार तुम्ही? रक्त येत असेल तर काय करणार? घरातली हळद असते, हात स्वच्छ स्वतःचे धुणार. मग काय करणार? जखम स्वच्छ करणार डेटॉल वगैरेने.
आणि मग त्याच्यावर रक्त जाऊ नये म्हणून काय करणार, हळद वगैरे लावणार घरातली. तर त्याला प्रथमोपचार असं म्हणतात. तर प्रथमोपचार म्हणून घरातील मोठ्यांना विचारून जुजबी आणि ब्रॅकेटमध्ये वस्तू, जसं पोटात दुखायला लागलं तर आपण काय करतो, ओवा शेपा देतो किंवा ओवा शेपाचं पाणी देतो, किंवा घरामध्ये एखादं औषध असेल, जसं सर्दी होत असेल तर आपण विक्स लावतो, किंवा निलगिरीचं तेल असेल ते आपण रुमालाला लावतो आणि काय करतो, वास घ्यायला सांगतो त्याचा, जेणेकरून सर्दी डॉक्टरांकडे जाऊन येईपर्यंत आपण हे फर्स्ट एड म्हणून, प्रथमोपचार म्हणून ही काही छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीचा हात तुटला असेल वगैरे किंवा फ्रॅक्चर असेल, मग काय करणार, तो लोंबकळत हात असेल तर तो घेऊन जाणार का, नाही ना. आपण काय करतो, एखादी काठी किंवा पट्टी असेल वुडनची, लाकडी, ती त्याला देणार आणि जिथे फ्रॅक्चर झाले तिथे ठेवणार आणि मग दोराने किंवा ओढणीने किंवा रुमालाने ते बांधणार, जेणेकरून अजून दुखापत वाढता कामा नये, इंजुरी अजून वाढू नये, ह्यासाठी आपण दखल घेतो, बरोबर ना. तर ते फर्स्ट एड. हां, तर मोठ्यांना विचारून जुजबी वस्तू, ॲक्च्युली औषधे आहेत, वस्तू हा शब्द ब्रॅकेटमध्ये लिहा म्हणजे तुम्हाला कळेल. मोठ्यांना विचारून जुजबी वस्तू, वस्तू ब्रॅकेटमध्ये लिहा शब्द, औषधे देऊन पाहीन, म्हणजे घरात अवेलेबल असलेली औषधे ती मी देऊन पाहीन, पूर्णविराम, वाक्य संपलं म्हणून. जर जास्त आजारी असेल, जर जास्त आजारी असेल तर डॉक्टरांकडे, अर्धा क टला लावायचा आहे, टरबुजातला, डॉक्टरांकडे घेऊन जाईन. पूर्णविराम. औषधे आणून म्हणजे डॉक्टरांकडून आणलेली औषधे, औषधे धनुष्यातला आहे. हा, औषधे आणून ती वेळेवर देईन, वेळेवर देईन, वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. आणि खालच्या ओळीत लिहा, आराम करायला सांगून, म्हणजे रेस्ट घ्यायला सांगून, आराम करायला सांगून पडतील ती कामे करून, पडतील ती कामे करून सेवा करेन, सेवा चे मदत किंवा हेल्प करून सेवा करेन. झालं. चला आता आपण शब्दलेखनाचे शब्द बघूया आणि मग उरलेला भाग येतो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक, तोपर्यंत वर्कबुक कंप्लीट करून ठेवायची आहेत. चला आता शब्दलेखनाची उत्तरं बघूया. तयार आहात ना? पहिला शब्द होता जलपर्णी.
न बाणातला न त्याला दुसरी वेलांटी नी आणि त्यावर रफार होता पर्णी. बरोबर. दुसरा शब्द होता समस्या, जोड शब्द आहे, अर्धा स य ला लावायचं आहे, समस्या. तिसरा शब्द होता वनस्पती, सगळे जोड शब्द आहेत, अर्धा स प ला लावायचे आणि तीची वेलांटी दुसरी होती, वनस्पती. आणि चौथं होतं झिरपण आर्या, पाणी जमिनीमध्ये झिरपतं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तर तो शब्द आहे झिरपण आर्या. र बघा कसा लावलाय य ला. आणि पाचवा आहे द्रव्ये, हा पुन्हा रचा एक प्रकार वेगळा आहे. द ला र लावलाय, द्र पुढच्या बाजूनी, आणि व्य अर्धा व य ला. ठीक. थँक्यू. पण त्या अगोदर अजून एकदा लक्षात ठेवायचंय, आपली सेमिस्टर चालू होते लवकरच, त्यामुळे आतून वाचन सगळं करायचंय पाठाचं. प्रश्न कुठेही कसाही विचारला जाईल. हां, ऑल द बेस्ट. थँक्यू.